हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते आपल्या चॅनलवरती होममेकर प्रणितामध्ये. तर आज आपण बनवणार आहोत छान खूप हेल्दी टेस्टी आणि सॉफ्ट असे दुधी भोपळ्याचे पराठे. इथे मीडियम साईजचा मी दुधी भोपळा घेतलेला आहे. बरेच जण याला लौकी देखील म्हणतात. आता छान मधातून याला कट करून घ्यायचं, त्यानंतर थोडंसं किसून घ्यायचं. किसल्यानंतर त्याची थोडी टेस्ट करून बघायची. खायला जर चवीला आपल्याला कडू जर वाटत असला तर तो मुळीच घ्यायचा नाही, कारण तो आपल्या शरीरासाठी एकदम आरोग्यासाठी हानिकारक असतो. त्यामुळे विषाचं प्रमाण आपल्या शरीरात होऊ शकतं आणि आपल्या आरोग्याचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. तर त्यामुळे आता इथे थोडा टेस्ट मी सुद्धा करून बघितलेला होता आणि हा भोपळा मला एकदम नॉर्मल वाटला, त्यामुळे मी इथे किसायला घेतलेला आहे. बऱ्याचदा आपण सगळं पराठ्याचं म्हणा किंवा भाजीची तयारी देखील करून ठेवतो, त्यानंतर कडू जर लागली तर ती टाकून द्यावी लागते. त्यामुळे किसल्याच याला टेस्ट करून बघायचं. तर बघा, आता इथे मी लसण जिऱ्याची छान अशी पेस्ट यामध्ये ॲड केलेली होती. त्यानंतर तिखट, मीठ, थोडं हळद वगैरे टाकलेलं आहे. चवीनुसार तिखट तुम्ही टाकू शकता. त्यानंतर महत्त्वाचं एक जिन्नस म्हणजे इथे मी जी कस्तुरी मेथी असते ती टाकून घेतलेली होती. त्यामुळे पराठ्याने एकदम टेस्टी अशी चव येते. कदाचित मुलांनाही यामुळेच पराठा आवडलेला असेल, त्यांनाही खायला एकदम टेस्टी वाटला. त्यानंतर ओवा आणि तीळ जे होते ते सुद्धा इथे हातावर छान चोळून टाकलेले आहे, त्यामुळे एक छान स्वाद आपल्या पराठ्यांना येतो. चवीनुसार मीठ टाकलेलं होतं. 2 चम्मच मी याच्यामध्ये बेसनसुद्धा ॲड केलेलं आहे आणि बसेल तेवढी कणिक टाकलेली आहे. दुधी भोपळ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे आपल्याला जास्तच पराठे करायचे असेल तर तुम्ही त्यातील पाणी काढू नका, किंवा कमी जर करायचे असेल तर तुम्ही त्यातलं पाणी कमी करू शकता. ते पिळून हाताने काढून घ्यायचं. मला घरातील सगळ्यांसाठीच पराठे करायचे होते, त्यामुळे मी यातलं पाणी काही काढलेलं नव्हतं. आता यामध्ये जेवढी मी कणिक टाकलेली होती त्यामध्येच गोळा व्यवस्थित झालेला नव्हता, त्यामुळे पुन्हा मला थोडी कणिक मिक्स करावी लागली. एकदम जास्तही कणिक मिक्स करायची नाही, नाहीतर आपले पराठे असे खायला कडकसर होतात आणि सॉफ्ट होत नाही, टेस्टही इतकी वाटत नाही. त्यामुळे थोड्याफार प्रमाणातच इथे मी कणिक टाकलेली आहे आणि छान असा इथे गोळा तयार करून घेतलेला होता. बरेच जण भोपळा दुधी म्हटलं की नाक मुरडतात, पण तुम्हाला माहिती आहे की दुधी भोपळा आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. दुधी भोपळा म्हणजेच लौकी आपल्या शरीरासाठी पचायलाही एकदम हलका असतो आणि आपल्या शरीराला थंडावा देखील देतो. आणि याचे फायदे जे आहेत जेवढे सांगाल तेवढे कमी आहेत. आपल्या शरीरातील वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगाचं आहे. बरेच जण याचे पराठे करतात किंवा कोणी वडे देखील करतात, कोणी भाजी देखील करतात. मी पहिल्यांदा इथे पराठे ट्राय करत होती, या देखील केलेले नव्हते. खाल्ले होते पण स्वतः कधी बनवलेले नव्हते, त्यामुळे म्हटलं आज करून बघावं आणि आवडले तर नक्कीच पुन्हा करीन असं ठरवलं होतं आणि मुलांनाही खूप जास्त आवडले. दुधी भोपळ्यामुळे आपलं पोट देखील साफ होतं आणि बद्धकोष्ठता जी असते आपल्या शरीरातील ती देखील कमी होते. शरीराला थंडावा मिळतो आणि महत्त्वाचं म्हणजे डायबिटीज असलेल्या पेशंटसाठी एकदम छान आहे आणि हार्टचा जो प्रॉब्लेम लोकांना असतो त्यांच्यासाठी एकदम उत्तम आहे. याचा ज्यूस देखील सकाळी उठताक्षणी तुम्ही पिऊ शकता, तो एकदम उत्तम असतो शरीरासाठी. आणि इतका जर फायदेशीर दुधी भोपळा असेल तर आपल्या आहारात हा नक्कीच असायला हवा. तर बघा, आता इथे छान मी खरपूस अशा रंगावर पराठे करून घेतलेले होते. गरमागरम घरातील सगळ्यांनीच खाल्ले, मलाही खूप पर्सनली आवडले होते. तर आजची ही हेल्दी आणि टेस्टी दुधी भोपळ्याची पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल आशा करते. जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच छान टेस्टी हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. माझ्या चॅनलवर असाच तुमचा सपोर्ट असू द्या. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.